झाड दिसायला का ॲपलचं एकदम ओके. ग्रोथ वगैरे समोर येऊन थोडा चाल. तर हे झाड आहेत दादेगाव मध्ये गोपाल भैया यांच्या शेतीमध्ये. शेतीचा एरिया चिकणी म्हणून आहे, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. तर आम्ही ॲपलचे झाड बघण्यासाठी गोंदिवून इथं आलेलो आहोत 35 किलोमीटरहून. तर ही प्रजाती जी आपण आता बघत आहात, तर ह्या प्रजातीचं नाव आहे HM99. तर यांना 110 झाडांची ऑर्डर केलेली होती HMची. तर त्यांच्याकडे फक्त लई तर लई 10 ते 8 झाडांची तूट झालेली आहे. आणि बाकीचं आपण बघू शकतात झाडांची ग्रोथ, झाडांसाठी जमीन व पाण्याचे नियोजन सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. तरी शेतकरी गोपाल भाई आपल्या सोबत आहेत आता. मी त्यांना याच्याबद्दल 2-3 प्रश्न आणखीन विचारतो आणि आपल्यासमोर बोलून घेतो. गोपाल भाई यावर. तर आपण हे झाडं ज्या टायमाला पहिली वेळेस ऑर्डर केली, तर त्यावेळेस आपल्याला नेमकं काय वाटलं की आता आपल्याकडे आणले तर येतील का नाही, असं काही नाही येईन अशी गॅरंटी होती. नाही येणार असं वरून वाटत होतं, पण एक मनात असं होतं का आपण याला सक्सेस करूच भाऊ. हा, मेहनत करून याला सक्सेस करू. त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आला. लावित गेलो, माहिती घेत गेलो. आणि आपल्याकडे 45 टेम्परेचर मध्ये येणाऱ्या 3 प्रजाती आहेत, HM99, अन्ना, डोरसेट गोल्ड. तर याच्यापैकी आपण HM99 हीच व्हरायटी का निवडली किंवा कोणाच्या माध्यमातून निवडली, सांगण्यावर? नाही असं तर काही वाटत नाही मला, कारण मला तर असं वाटतं फक्त HRM99 जी हीच आपल्या भागात चांगल्या उत्कृष्ट दर्जाने येईल भाऊ. याच्यामुळे मी HRM99 निवडली. असं का? चाल. आणखी काही माहिती पाहिजे असल्यास हा प्लॉट कुणीही केव्हाही बघायला येऊ शकतं. पाचडून सरासरी गोपाल भाऊ याचं अंतर किती आहे? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर अंतर येते. आणि हे सेबचे झाड फक्त 10 महिन्याचे आहे. यांची ग्रोथ सरासरी आत्ताची कमीत कमी 7 ते 8 फुटा, 8 फुटापर्यंत ग्रोथ झालेली आहे 10 महिन्यामध्ये. तर याच्यावरून आपल्याला असं दिसून येतंय की हे झाड जे HM99चे आहेत, तर हे 2 वर्षामध्ये कमीत कमी 12 ते 13 फुटापर्यंत जाते. आणि 2 वर्षामध्ये याला तुम्हाला फळ सुद्धा बघायला मिळेल. आणि काहीही सेबबद्दल कसलीही माहिती पाहिजे असल्यास मोबाईल क्रमांक देतो मी, 97 64 54 99 73. या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आपण सेबबद्दल कोणतीही माहिती मागू शकता किंवा संपर्क करू शकता.